आमदार संजय बनसोडे यांच्या उदगीर मतदारसंघातील नळगीर येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या उशिरा येण्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याचा प्रकार एका सतर्क तरुणाने आम्हाला फोनद्वारे कळविलाय. ऐका. रामदास नागरगोजे बोलतोय नरगीड मधून. नळगीर? हा, नरगीड. तालुका उदगीर. बर, बोला. सर, असा विषय झाला इथं की मी पेशंट 9 वाजता घेऊन आलोय. कुठे? नरगीडच्या आरोग्य रुग्णालयामध्ये, आपल्या गव्हर्नमेंटमध्ये. बर. तर सर, त्या लोकांनी काय केलंय, आतापर्यंत मला सांगितलं की मॅडम येतात, मॅडम येतात. मॅडम 11 वाजले सर आत्ता. बर. आता फोन केल्यानंतर मॅडमची गाडी पंक्चर आहे. बर. काय प्रॉब्लेम तुमचा? कशासाठी गेला होता दवाखान्यामध्ये? दवाखान्यामध्ये सर 9वीचा मुलगा आहे. 9वीला म्हणजे 14-15 वर्ष वय आहे सर त्याचं. हा हा. सर्दी, खोकला, ताप, पित्ताचा प्रॉब्लेम. हा हा. उलट्या करतोय. त्याला काहीच नाही, फक्त एक पित्ताची गोळी दिली आणि झोपून ठेवले. बर बर. आणि विचारल्याच्या नंतर म्हणतात आम्ही येत. सुरुवातीला ज्या वेळेसला मी दवाखान्यातला एकटूच पोहोचलो होतो त्यावेळेसला त्यांनी सांगितलं की मॅडम येतात आहेत. आणि आता म्हणतात की डॉक्टर चेक करतात. आणि जो व्यक्ती मला सांगितला होता तोच म्हणतो की त्यांनी पहिलं सांगितलं की मॅडम येतात आणि आता म्हणतो आम्ही चेक करतो ना. मी तुम्हाला काय मदत करू शकतो सांगा. तुम्ही आता स्थानिक लेवलवरती आहात, घटनास्थळावरती. मी तुम्हाला काय मदत करू शकतो? तिथल्या डॉक्टरांचा नंबर आहे का किंवा मॅडमचा नंबर आहे का? त्यांचे नंबर पण देत नाहीत आणि फोन पण देत नाही सर आम्हाला. तुम्ही मला सोमनाथ चित्रे जो आहे ना, हा हा, त्यांनी मी त्यांना RK साहेबाचा म्हणजे राहुल केंद्रे साहेबाचा नंबर मागितला होता. बर. त्यांनी म्हणले राहुल केंद्रे साहेबाला सांगू नको, तू डायरेक्ट पत्रकारांना सांग. बर बर बर. नक्कीच तुमची ही हेळसांड झालेली जी घटना आहे आरोग्य विभागाच्या जिल्हाधिकाऱ्याकडे मी पाठवतो. हा, पाठवा. रेकॉर्डिंग केली असेल. नक्कीच 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 रेकॉर्ड चालू आहे. मी रेकॉर्डिंग त्यांना पाठवा. आणि मी ऑलरेडी आता दवाखान्याच्या समोर उभा आहे सर. 11 वाजलेले आहेत आणि त्यांना ऍक्च्युअली आल्याच्या नंतर विचारलं पण होतं ही गोष्ट. सर, कॅलेंडरला आज रेड तारीख आहे, हॉस्पिटल चालू आहे का? कारण सरकार सुट्ट्या रेड कॅलेंडरला रेड दाखवल्याच्या नंतर ना सुट्टी असते सर. बरोबर आहे? बरोबर बरोबर. मी त्यांना इथं आल्याच्या नंतर विचारलं सर हॉस्पिटल चालू आहे का? त्यांनी मला असं उत्तर दिलं दवाखाना चालू आहे मॅडम, थोड्या वेळाने येतात. हे उत्तर दिल्याच्या नंतर सर आणखीन मॅडम का नाही आल्या? बर बर बर. हा, ह्याच्यानंतर काही मुद्दे आहेत माझे. ज्यावेळेसला मला कोणी बोलन त्यावेळेसला ते मुद्दे मी मांडतो. नक्कीच नक्कीच. आपण जे जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या पुढे तुमची ही कैफियत मांडू. नेमका काय प्रकार चालू आहे नळगीरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हे त्यांच्या निदर्शनास आणून देऊ. आपण निदर्शनास आणून द्या. संजय साहेब बनसोडे यांना पण दाखवून द्या. ठीक ठीक. बनसोडे साहेबांना पण कळलं पाहिजे. बनसोडे साहेबांना वाटतं सगळं व्यवस्थित चालू आहे, पण बनसोडे साहेबांना सांगा काही व्यवस्थित चालू नाहीये. कारण माझ्या स्वतःच्या पायाला 6 टाके पडले होते. इथं मी ड्रेसिंगला आलो होतो. यांनी मला सरळ सांगितलं आम्हाला ड्रेसिंग करता येत नाही. लागलंच तर मी माझं बिल काढून तुम्हाला दाखवतो. प्रायव्हेटमध्ये माऊली हॉस्पिटल मधून आहे, माऊली ऍक्सिडेंट हॉस्पिटल उदगीर. त्या ठिकाणी माझ्या पायाला 6 टाके टाकले गेलेले आहेत. बर बर. तिथला रेकॉर्ड काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता. ठीक ठीक आहे सर. ठीक. हा, इथं जर एवढी हलगर्जीपणा चालू असेल तर मग तुमच्या पद्धतीने तुम्ही हाताळा म्हणाव. बनसोडे साहेबाला सांगा. ठीक ठीक आहे. ठीक. हा, नक्कीच नक्कीच. हे असं चालणार नाही कारण पेशंट 3 तास झाला मी झोपवलं आतमध्ये. बर बर. हा, रेकॉर्डिंग चालू असेल तर चालू राहू दे रेकॉर्डिंग, मला काही अडचण नाही. कारण मी एक गरीब कुटुंबातला मुलगा आहे मी पण. ठीक आहे सर. ठीक आहे. नक्कीच नक्कीच. तो मुलगा कुराट्या वेचत होता शेतामध्ये. बर बर बर. ठीक आहे सर. हा, ठीक आहे सर. चालेल. ओके. रिस्पॉन्स कोणी देत नाही इथं. बर बर बर. हा, ठीक आहे. बघा आता पुढचं काय करायचं तुम्हाला. ओके. अजून थांबतो आणि तुम्हाला फोन लावतो मॅडम किती वाजता येतात ते. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे सर. चालेल. आमदार संजय बनसोडे व जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी या घटनेची दखल घेतील का आणि सामान्य माणसाला आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देतील का हे पाहणं औचित्याचं ठरतंय. आवाज बहुजनांचा.